जमाती आयोग सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। खंड 2 ते 4 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। विधेयक संमत करणे। बिल होऊ देता मंत्री महोदय। विधेयक क्रमांक 35 एक 4 सूचना सुधारणा सुचवायच्या तेवढीच एक विनंती आहे। प्रवीण भाऊ पुढे आलो आपण, पण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। पात्रतेचे एकच सूचना सर, एकच सूचना। पात्रतेचे कडक व निकष अध्यक्ष उपाध्यक्षासाठी नेमल्या जाणाऱ्या व्यक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष नेमल्या जाणाऱ्या व्यक्ती राजकीय नसून कायदेतज्ञ, निवृत्त न्यायाधीश किंवा सामाजिक क्षेत्रात किमान 15-20 वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तींनाच उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष नेमावी ही विनंती। दिवाणी न्यायालयाचे अधिकार, सिव्हिल कोर्ट पॉवर्स केवळ पद न वाढवता या आयोगाला समन्स बजावण्याचे, प्रतिज्ञापत्राचे पुरावे घेण्याचे, सरकारी दप्तरातून कागदपत्र मागवण्याचे दिवाणी न्यायालयाचे पूर्ण अधिकार मिळतील याची तरतूद करावी। स्वतंत्र निधी व तपाससाठी यंत्रणा आयोगाला पोलिसांवर किंवा सरकारी यंत्रणा अवलंबून न राहता स्वतःची स्वतंत्र तपास कक्ष व यांना स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा। नंबर 4 अहवाल सादरणी करण्याची व्यक्ती आयोगाने आपला कामकाज अहवाल दरवर्षी न चुकता विधानसभेत सादर करणे व शासन त्यावर काय कारवाई केली, कृती अहवाल ॲक्शन टेकन रिपोर्ट मांडणे कायद्याद्वारे बंधनकारक करणे अशा माझ्या 4 सूचना आहे। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो। चला विधेयक संमत मंत्री महोदय। 3 विधेयक अध्यक्ष महोदय, 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग सुधारणा विधेयक 2026 सुधारणा स्वीकृत झाल्यास सुधारल्याप्रमाणे संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की